दत्तकृपेने नटलेल्या या पवित्र क्षणी सर्व भाविक भक्तांचं प्रेमळ स्वागत आहे। भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे। ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे। आज आपण या परिक्रमेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या एका महत्त्वाच्या स्थानाबद्दल बोलणार आहोत। हे स्थान आहे तुकाई माता मंदिर देवस्थान, तुकाईवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे। मागील मुक्कामापासून हे ठिकाण साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर आहे। खेड तालुक्यातील असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजेच तुकाईवाडी येथील तुकाई माता मंदिर। हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून प्राचीन कास दगडात बांधलेलं भव्य मंदिर आहे। यामध्ये दगडी सभामंडप आणि देवीचा पवित्र गाभारा आहे। मंदिराच्या सभामंडपात श्री गजानन, विठ्ठल रुक्मिणी, शिवलिंग, नंदी, भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत। देवीच्या दर्शनाआधी शुद्धता राखण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पवित्र गोमूत्राचा कलश ठेवलेला असतो। त्यातून गोमूत्र अंगावर शिंपडून दर्शन घेण्याची इथली परंपरा आहे। मंदिराच्या पूर्व दिशेला कायम स्वच्छ पाण्याने वाहणाऱ्या ओढ्यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि शांत बनलेला आहे। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वर्षभर चालणारा नित्य पूजाविधी, देवीचा जागर आणि भाविकांची अखंड श्रद्धा। तुकाई माता मंदिर हे केवळ दर्शनाचं ठिकाण नसून इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मानसिक समाधान आणि आंतरिक शांतता मिळते, अशी भाविकांची ठाम भावना आहे। विशेषतः नवरात्र, पौर्णिमा, अमावास्या आणि दर शनिवारी या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नवस बोलून देवीच्या चरणी मस्तक ठेवणारे अनेक भक्त इथे पुन्हा पुन्हा येताना दिसतात। या देवस्थानाच्या माध्यमातून गावातील धार्मिक परंपरा, संस्कृती आणि एकोप्याची भावना आजही जपली जाते। तुकाईवाडी परिसरात देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावासाठी एक आनंदाचा आणि भक्तीचा सोहळा असतो। मंदिर परिसरात असलेली शांतता, स्वच्छता आणि शिस्त इथल्या व्यवस्थापनाची खास ओळख आहे। यामुळे दूर दूरवरून आलेले भाविक इथे काही क्षण थांबून ध्यान, जप या किंवा पौराणिक प्रार्थना मंदिराची करताना माहिती दिसतात। आपल्याला रामायणातही या सापडते। पवित्र स्थळाविषयी एकदा अधिक शिवशंकराचे आणि माहितीसाठी पार्वतीच्या आपण वार्तालाप थोडं चालू असतो। जाणून घेऊया इथल्या या स्थानिक वार्तालापात नागरिकांकडून। पार्वती माता शंकराला विचारते, तू कोणाची आराधना करतोस? तेव्हा शिवशंकर पार्वतीला उत्तर देतात की मी नारायणाचीच आराधना करतो। सीता माता विचारते की आता तुमचे नारायण कुठे आहेत? तर शिवशंकर सांगतात की आता ते भूतलावर आहेत आणि त्यांनी रामाचा अवतार घेतला आहे। त्या रामाच्या अवताराचा परीक्षा घेण्यासाठी सीता माता भूतलावर येते। रामाची परीक्षा घेण्यासाठी ती भूतलावर आल्यावर ती रामाला विचारते की तुम्ही ते काय करत आहात? पार्वती माता समोर आल्यावर रामचंद्राने तिला अंतर्ज्ञानाने ओळखलं आणि तिला विचारलं, तू का आलीस? याच शब्दाचा प्रयोग अपभ्रंश झाला तुकाई। तेव्हापासून हा मंदिर तुकाई माता नावाने प्रसिद्ध झालं आहे। भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा याचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि यावर्षी तुकाई माता मंदिरात या पालखीचं आगमन होणार आहे आणि ह्या पालखीचं आगमन सकाळी 10 वाजता होणार आहे। तरी ग्रामस्थांना आमची विनंती आहे की तुम्ही स्वागताला तसेच पादुकांच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहा। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं आगमन तुकाई माता मंदिर देवस्थान इथे होणार आहे। तरी सर्व दत्त भक्तांनी पालखीच्या आगमनावेळी आणि दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि या रौप्य महोत्सवी सोहळ्याचं पुण्यस्मरणीय साक्षीदार